जय भीम नमो बुद्धाय. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज सगळं घर रिकामं झालं. लवबर्ड्स बाकी होते, काही लवबर्ड्स बाकी आहेत न्यायचे, ते पण नेण्यात येतील. आई कुठे शिफ्ट झाली ते मला माहीत नाही, परत कधी येणार ते माहीत नाही, पुढे काय होणार ते माहीत नाही. पण आई येते शेवटी. रागात आहे, टेन्शनमध्ये आहे. ती पण टेन्शनमध्ये आहे, मी पण टेन्शनमध्ये आहे. खूप खर्च झाला आहे, तिचा पण, माझा पण, माझ्या हजबंडचा पण. पण आता हे सगळं कुठेतरी थांबायला हवं असं वाटतं आहे. कोर्ट कचेरीची भानगड अजिबात चांगली नाही. सामंजस्याने सॉल्व करण्याचा भरपूर प्रयत्न करण्यात आला सुरुवातीला, आणि आता लास्ट स्टेप पण घेणार आहे मी. एक लास्ट स्टेप म्हणजे इतके मिसअंडरस्टँडिंग वाढले की आज प्रॉपर कम्युनिकेशन पण होत नाही आहे. एकमेकांना बस फक्त आम्ही बघतो, पण प्रॉपर कम्युनिकेट करत नाही. कोणी कोणावर ट्रस्ट करत नाही आहे. कुठेतरी आता हे सगळं थांबायला हवं. छोट्याच्या बाळाचा प्रश्न आहे, माझा प्रश्न आहे, प्रत्येकाच्या लाईफचा प्रश्न आहे, हजबंडचा पण आणि मम्मीचा पण. सगळेजण दुःखी झालेले आहेत, कष्टी झालेले आहेत. कुठेतरी एक थांबायला हवं. पैशाने सगळे तूही माजलेली आहे. कोर्ट कचेरी, इतर खर्च, या खर्चामुळे खूप मिसअंडरस्टँडिंग आणि भेदभाव झालेला आहे. हजबंडजवळ पण म्हणतात की पैसे नाही आहे पोटगी द्यायला, मग त्यांनी नांदवायला हवं, लिहून द्यायला हवं. त्यांनी पण, मी पण कोर्टामध्ये कबूल करायला हवं की आपण नांदवून चांगल्याने राहू. आपण प्रॉपर प्रयत्न तर करू शकतो ना, एफर्ट घेऊ शकतो, आणि ते एफर्ट सक्सेसफुल करणं आपल्याच हातामध्ये आहे असं मला वाटतं.